मामाची कथा श्री हेगडशी द्वविकार मंडळ नागाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर पोस्ट विस्पुर्ली मुक्काम नागाव। दिवळ बांधल विट नव दगड पायरीला नाक डोळ गडून त्यानी तोच देव केला। आपली चारती आपण वाळून घेता जुलूम केवढा झाला। देवा हेगडशिदाचा वरदास घेऊन आमच्या शिरावर अन मारे डिंबाड्या थापतू डोलावर। वंदन मी करुण वंदन मी करुण हाडी मारी कुणाला कमारी कुणाला आदमापूर गावाला माझ्या आदमापूर गावाला। तालुक्याच्या बाजूला ब्रिका ह्या कुळ गावाला अकुळ गावाला माया पारबाई राहत असायला संसार लागला करायला। त्याची ब्रिका पत्नी रेवा सुंदराबाई 3 मुलं त्याच्या होती पोटाला। नंतर तिला मात्र एक मुलगा झाला बर का। एक मुलगी आणि 2 मुलगे। एका मुलगीचं नाव त्यानं ब्रिका गंगोबाई अशी ठेवायला भैरू आणि भीमा हे 2 मुलगा असायला। त्यानंतर तिला त्या ठिकाण्याला स्त्रिकांचा प्रिकाय घडायला नंतर बाईला दिवस जायला। त्यावेळी देवा 9 महिने 9 दिवस झाल्यात ब्रिका। असे 9 महिने 9 दिवस पूर्ण झाल्यानंतर सुंदराबाई बर का आणि सुंदराबाईनं देवा काही करायला प्रसूत देवा झालेल्या असेला। बाई प्रसूत झाली होती त्या ठिकाणाला चंद्रासारखा त्या ठिकाणी आणि बहाराच्या 1892 सालाला सोमवाऱ्या दिवसाला
दुपारी दिवसाला ब्रिका 4:23 ही ब्रिका सुंदराबाई प्रसूत झालेल्या असेला. प्रसूत झाली बाई, बाळ लागला होता सूर्यासारखा झळकायला. सूर्याला म्हणतोय उगून गा, चंद्राला म्हणतोय माळून गा, असं लहानताना बाळ लागला होता चकमकायला. ते बाळाला बघून आणि गलीतल्या आया बायावर का आयाबाईने आनंद झाला जीवाला, घरादाराला आनंद झाला ब्रिका जीवाला. ह्या बाळू ब्रिका जलामल्यानंतर लहानताना बाळ ह्या 5वी दिवशी त्याची 5वी पुजायला आणि 9व्या दिवशी नवळी पुजायला. 12व्या दिवशी लहानताना बाळाचे नाव ब्रिका काय ठेवायला त्यात्री जाग्याला. तर नाव त्याचं बाळू असं ठेवायला. अरे नाव त्याचं बाळाचे ठेवल्या पिठाला देवाकंचा प्रकार घडला तो बाळू ब्रिका. तो आता नाव ठेवल्यानंतर दिवस लागले होते लुटायला, महिने लागले भरायला. आणि तो बी बघा बाळू तो बी बघा बाळू लागला होता वाढायला, लागला होता वाढायला, लागला होता वाढायला, लागला होता वाढायला. खुला सारा वागता, खुला सारा वागता. बाळ ब्रिका लहानाचा थोर व्हायला लागला होता वाड्याला ब्रिका ह्या मायापाच्या घरात. मायापाच्या घरात दिवस लागले त्याला लुटायला, महिने लागले भरायला. महिन्याला लवते देवा भरायला तू लहानताना बाळ तू बाळू खुल्या सारखा लागला होता वागायला. वर्षानं वैरिश वाढेल तसं, जसा शाना होईल तसा बरं का लागला होता तू खुल्यासारखा वाढायला. गावातल्या ब्रिका आया बया लोक ब्रिका दोस्तात कधी तू रमला नाही सरा लागला होता त्याला खुली लोक म्हणायला. दोस्तात कधी रमला नाही, मित्रात तो कधी थांबला नाही बरं का. आणि बसला तर तू कुणासारखा सरळ बोलणार नाही असा यो लहानताना बाळ ह्यो बाळू ब्रिका आपल्या मनाला येईल तेच लागला करायला. तर ब्रिका ह्याच कोड पडलं होतं देवा कुणाला. या माया पारभव्याला कोड पडले त्याच जीवाला. कोड पडलं जीवाला, कोड पडलं जीवाला. काही करावं ग त्याला. कोड पडलं जीवाला, कोड पडलं जीवाला. काही करावं ग त्याला, काय करावं ग त्याला, काय करावं ग त्याला. आपलाच या मुलगा ह्यो बी बघा ह्यो बाळू कुल्या सारे का वागतोया. कुल्या सारे का वागतोया याच्या बघाव जलमाला. ह्यो बाळू ब्रिका ह्यो बाळू मामा खुल्यासारखा वागत होता. आणि असा लागला होता बाळू वागायला. ह्याच कोड पडले मायापाला. तर या माया पादाला कोडा पडला जीवाला. आपला बाळ आता ब्रिका खुल्यासारखा वागतोय ह्याच्या जन्माला येऊ शाना नाही होणार ब्रिका. ह्यो का आता सुधारणा नाही असं तिने जाणायला. आता आपल्यात काही सुधरत नाही बरं का. म्हणून आता ह्याला काहीतरी व्यक्ती केली काय पाहिजे. ह्याला आपण चाकरी लोकांच्या घरात ठेवूया तेव्हा ह्याच्या प्रपंचाला शाना होणार नाही. त्या तर ती काय सुधारतो काय बघू बरं का. म्हणूया मायापा निघून गेला ब्रिका त्या कुळगावामध्ये. जैन गुजर ब्रिका चंदूलाल शेठ असला त्याच्या घर वाड्याला जायला. चंदूलाल शेटला लागला बोलायला, बाबारी माझा मुलगा एवढा तुमच्यात राहून दे बरं का. आणि तुमच्यात तुमच्यात बेगा राहू दे, तुमच्यात तुमच्यात बेगा राहू दे. तुम्हेच्या
चंदूलाल शेठला काय लागला होता बोलायला. बाबा रे तुझ्या गया राखण्यासाठी माझ्या या बाळूला ठेवून घ्यावं चाकरी ब्रिका. कारण त्याला पाहिजेच होता गडीवर का. त्यावेळी ब्रिका या चंदूलाल शेठने काय करायला या बाळूला चाकरी देवा ठेवून घ्यायला. जसा काय बाळू त्याच्या घरात आल्यानंतर भरभराट लागली चढायला. त्या चंदूलाल शेठची भरभराट झाली होती चढायला ब्रिका. त्यावेळी काय केले यो बाळू नित्यनेम ब्रिका ह्या गाईच्या माळाला तू गया चालण्यासाठी जात असायला. गया चारणार आणि निघून येणार घर वाड्याला. त्याची मर्जी ब्रिका मांजरावर कुत्र्यावर गयावर या मुख्य जनावरांनी फार असायला. मुग जनावर फार भक्त्या असायला. तो मात्र त्यांच्या प्रेम फार ठेवत होता. पण या चंदूलाल शेठच्या आईने काय करायला एक ब्रिका काही केलं थाटली दिली एक तांब्याने एक वाटी ब्रिका जेवण्यासाठी दिली होती त्याला त्या ठिकाणाला. जेवण्याला दिली जेवण्याला दिली जेवण्याला दिली तो बी बघा बाळू. शेडजीच्या घरात सकरी उता करीत. शेडजीच्या घरात शेडजीच्या घरात सकरी उता करत सकरी उता करत. तर बी काय हा शेडजीच्या आईने एक थाटले एक तांब्याने एक वाटी दिली ह्या बाळूला जेवण्यासाठी ब्रिका. जेवण्यासाठी दिली होती त्याला त्या ठिकाणाला. दिलेल्या असला त्यावेळी तू बाळू ब्रिका ताटली घेऊन या डोराच्या गोट्यामध्ये नितीन ब्रिका जीवता सैला. आणि जेवून झालं की ती थाटली लकलकीत करणार आणि देवळी ते ठेवणार त्या थाटलेला एक ब्रिका देवा छिद्र पडलेला असायला. घासून घासून चित्र पडलं होतं त्या थाटलीला. त्रिकुण्या एका दिवशी ब्रिका भर मध्यानीच्या वेळेला कंचा ब्रिका रे घडायला. त्या थाटली मधून प्रकाश पडला होता त्या ठिकाणाला. तर त्या चंदूलाल शेठच्या घरात अनेक गडी होत. ते गडी माणसं ब्रिका ते प्रकाश पाहून जागे झाले आणि तिने हरी मारल्या चंदूलाल शेठच्या आईला. बाईगा आता या घरामध्ये काय प्रकार दिसतोय बरं का. दिवात्री नाही ब्रिका सर्वत्र अंधार आहे हे ब्रिका उजळी दिसतोय कुतून म्हणून छान या चंदूलाल शेठच्या आईने काय करायला येऊन बघते तर गोट्यात लागला प्रकाश दिसायला. दिवा तर नाही या जागी आला. रघुपती राघव राजा